ಇದೆಯಲ್ಲ ಅಮರ್ ಅಕ್ಬರ್ ಅಂತೋಣಿ ಈ ಊರಿನಲ್ಲಿ ಖಂಡಿತವಾಗಿ ಅದಿದೆ. ಮೊನ್ನೆ ಈ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಿ ಒಂದು ಕರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಯಾರನ್ನೂ ದ್ವೇಷ ಮಾಡಬಾರ್ದು, ವಿಶೇಷವಾಗಿ ಮುಸಲ್ಮಾನರನ್ನ ದ್ವೇಷ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. 100 years ಇಂದ ಈ ಊರಿನಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಚೂರು ಭಾಷೆ ಗಲಾಟೆ, ಕಾವೇರಿ ಗಲಾಟೆ ಬಂದಾಗಲೂ ಎಲ್ಲರೂ ಕಾಪಾಡಿದ್ದೀವಿ, ಬಾಬರಿ ಮಸೀದಿ ಗಲಾಟೆ ಟೈಮಲ್ಲೂ ಎಲ್ಲರೂ ಕಾಪಾಡಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಅನ್ಯೋನ್ಯವಾಗಿ ಇದ್ದೀವಿ. ಇವತ್ತವರೆಗೂ ಒಂದು ಚೂರು ಇದಿಲ್ಲ. ಅದೇ ಥರ ಬೆಳೀಲಿ, ಸೂರ್ಯ ಚಂದ್ರರು ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದೇ ಥರ, ಒಂದು ಹೆಣ್ಣು ಒಂದು ಗಂಡು ಎಲ್ಲ ಜಾತಿಯಲ್ಲಿರೋದು ಅದೇ. ಮುಸಲ್ಮಾನರು ಮಸೀದಿಯಲ್ಲಿ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ರು ಚರ್ಚಿನಲ್ಲಿ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಾವು ದೇವಾಲಯಗಳಲ್ಲಿ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದು ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ. ನಾವೆಲ್ಲ ಮೊದಲು ಭಾರತೀಯರು, ವಿ ಆರ್ ಆಲ್ ಇಂಡಿಯನ್ಸ್. ಅದು ಯಾವುದೇ ಜಾತಿ ಇರ್ಬೋದು, ಯಾವುದೇ ಧರ್ಮ ಇರ್ಬೋದು, ಗಾಳಿ, ಬೆಂಕಿ, ನೀರು, ಭೂಮಿ ಎಲ್ಲ ಒಂದೇ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದೇ. ಅಶಬ್ ಭಾಷಾಗೆ, ಈ ಊರಿನ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರಿಗೆ, ನಮ್ಮ ಮಸೀದಿಯ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರಿಗೆ, ನಮ್ಮ ಮುಖಂಡರಿಗೆ, ಫರಾನ್ ಆಸಿಫ್ ಅಂತೇಳಿ ಕ್ರಿಕೆಟ್ನಲ್ಲಿ ಅಂಡರ್-16 ನ್ಯಾಷನಲ್ಗೆ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ಜಾತಿ, ಎಲ್ಲ ಧರ್ಮ, ಎಲ್ಲ ಭಾಷೆಗಳು ಅನ್ಯೋನ್ಯವಾಗಿರುವಂಥ ಒಂದು ಸಣ್ಣ ग्राम ಇದು. आदाब नाजरीन, न्यूज़ 16 डिजिटल में आप सभी का खैर मकदम किया जाता है। बैंगलोर शहर के लिए बेइंतहा खुशी और फ़ख्र का लम्हा। केजी हल्डी जलहल्डी वेस्ट शहर बैंगलोर के 2 नौजवानों ने शानदार कारनामा कर दिखाया, जिसमें से एक नौजवान मुशर्रफ बादशाह ने अपनी मेहनत और खुदादाद सलाहियतों के चलते इस साल दिल्ली में एनसीसी आरडीसी परेड में हिस्सा लिया। बता दें कि रिपब्लिक डे कैंप में गोवा से 111 नौजवानों ने हिस्सा लिया था। फिर दिल्ली से सिलेक्शन होने के बाद 28 जनवरी को पीएम रैली में मार्च के लिए मुशर्रफ बादशाह, जो कि 8th कर्नाटका बटालियन से है, उनका सिलेक्शन किया गया, जिसमें उन्होंने पार्टिसिपेट करके अपने मोहल्ले और बैंगलोर शहर का नाम रोशन किया है। और पीएम रैली के फ़ौरन बाद उन्हें बतौर एजाज़ मुख्तलिफ मेडल से भी नवाजा गया। बता दें कि दूसरे नौजवान फरहान आसिफ ने स्पोर्ट्स के मैदान में आला मुकाम हासिल किया है, लिहाजा नेशनल लेवल पर इंटर सेक्शन क्रिकेट टीम में उन्होंने एक बेहतरीन जगह पाई है। इस मौके पर नूरानी मस्जिद कमेटी और अरबिक मदरसा, नौजवाना ने मोहल्ला और तमाम मसलियान की मौजूदगी और मुख्तलिफ सियासी लीडरान के साथ गुलपोशी के ज़रिए इन दोनों नौजवानों की हौसला अफजाई की गई। ख़ास करके इस मोहल्ले के हिंदू भाइयों ने इन बच्चों की बहुत ज़्यादा हिम्मत अफजाई की और बहुत ज़्यादा सपोर्ट किया, और इन बच्चों की खुशी में वो खुले दिल से शामिल रहे। एक काबिल तारीफ़ बात यहाँ पर बताते चलें कि मस्जिद नूरानी और अरबिक मदरसा एब्बीगेरे मेन रोड केजी हल्डी जलहल्डी वेस्ट बैंगलोर शहर का एक ऐसा बेमिसाल मोहल्ला है, जो कि हिंदू मुस्लिम की एकता, भाईचारे और उनकी आपसी मोहब्बत की वजह से ही जाना जाता है। सदियों से इस मोहल्ले में हिंदू मुस्लिम भाई भाई की तरह से रहते हैं, जो कि सभी इंसानों के लिए एक बड़ी मिसाल है। आज के इस दौर में जहां पर हिंदू मुस्लिम के बीच गलत फहमियों के चलते नाइत्तेफाकी और झगड़े देखने को मिलते हैं, ऐसे दौर में इस मोहल्ले में हिंदू मुस्लिम कंधे से कंधा मिलाकर एक साथ चलते हुए नजर आते हैं। हमेशा एक दूसरे की खुशी और गम में ये लोग शरीक होते हैं, हमेशा एक दूसरे की मदद करने के लिए ये लोग आगे आगे रहते हैं, जो कि हिंदू मुस्लिम भाईचारे की एक बहुत ही बड़ी और बेहतरीन मिसाल है। आइए देखते और जानते हैं इस खबर से जुड़ी मज़ीद तफसीलात। बेसिकली ये आपको आरडीसी कैंप, रिपब्लिक डे कैंप, सो कर्नाटका गोवा से हमें 111 जने रिप्रेजेंट करे हमारे कर्नाटका गोवा, जहां हमें मार्च करती हैं प्रेसिडेंट ऑफ इंडिया एंड प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया, जिसमें से हमारे कर्नाटका गोवा में से 95 कैडेट्स रहती हैं। 95 बच्चे जो कॉलेज में, स्कूल में, हर जगह पढ़ती, वो बच्चे में से 111 जने को सेलेक्ट करती, वो उसमें से और जाको दिल्ली में से सिलेक्शंस होता है, प्राइम मिनिस्टर रैली के वास्ते होता है और रिपब्लिक डे के वास्ते होता है। मैं प्राइम मिनिस्टर रैली के इसमें था, जो 28 जनवरी में होता है, प्रेसिडेंट के सामने हमें हमारा मार्च चलता है। बस तो कितने दिन इसके वास्ते जो है कंपटीशन में तुम्हारी तैयारी? मैं बेसिकली अब आज तक अब देखा तो टोटली मेरा 6 मंथ्स हो रहा है। ये 1 मंथ का दिल्ली में कैंप होता है, उसके पहले आपको तुम्हारे 4 to 5 मंथ्स तुम्हारा ट्रेनिंग होता है। जस्ट तुम्हारा ट्रेनिंग से अराउंड 4 to 5 मंथ्स ट्रेनिंग होता है, और दिल्ली कैंप होता है 1 मंथ का पूरा कैंप होता है। बेंगलुरु से कितने बच्चे सिलेक्शन में? हमारे बेंगलुरु से ऐसे नहीं होता है, इट्स बेसिकली आर्मी के थ्रू होता है। सो आर्मी के हमारे इसमें आपको मैं 8 कर्नाटका बटालियन से हूँ, जैसे कि बहुत होती, मैसूर से ही, बेल्लारी, बेलगांव, गोवा
हर चीज़ में। तो हमारे इससे मई 8 कर्नाटका बटालियन जो कमिंग रोड में है उसके थ्रू हमें हमारे बटालियन से एक छोकरा और एक छोकरी थी। वो छोकरी हमारे पीनिया में, लाइक पीनिया यहाँ नहीं, अंदर है, आनिकल में है, और पूजा कर को, और मैं एक सार्जन मुशर्रफ बादशाह। नॉर्मल नाम हमारा मुशर्रफ बादशाह, बट हमारे आर्मी के थ्रू, मैं रैंक के थ्रू बोलती, तो मेरा नाम सार्जन मुशर्रफ बादशाह। ये कर्नाटक के स्टूडेंट नौजवान लोगों को क्या मैसेज देना चाहते हैं? एनसीसी के आरडीसी जिस हिसाब से मई करया, बहुत मेहनत है आरडीसी में, ये नॉर्मल आरडीसी नहीं, बहुत ऑफिसरां भी हमारे साथ आती हैं रिपब्लिक डे कैंप में हिस्सा देने के वास्ते। मगर एक प्राउड मोमेंट रहता आरडीसी, जो हमें टीवी में देखती हैं प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट को, उनको उनके साथ खाना खाना, उनके साथ बैठना, उनके आगे मार्च करना, और 5000-6000 पूरे जनता के सामने करना का तो मार्च, इट्स वेरी प्राउड मोमेंट। बट मैं ही चाहता हूँ कि हमारे कौम के बच्चे सामने जाए, हमारे कौम के नहीं, हर बच्चे सामने जाए, हिस्सा ले इसमें। वाक़ा है, मगर मेहनत करे तो मिलता ज़रूर। जैसे कि मेरा बेटा जो है मुशर्रफ बादशाह जो है, इन्हें बहुत मेहनत पड़ा है आरडीसी के वास्ते। करीबन इन्हें जैसा 5-6 महीना बोल रहे, 8 महीने तो लग गए। 8 महीने से तो इन्हें दिन रात मेहनत ऐसी लगी कि इसकी इन्हें बहुत मेहनत लगाया है, और सेलेक्शंस भी इनके बहुत होती, मतलब जैसे छाड़ते रहती, फिल्टर करते रहती, हाँ फिल्टर करते रहती। ये फिल्टर करते 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 लास्ट मोमेंट में भी इसका, जैसा ट्रेन में इन्हें बैठने का है दिल्ली को जाने के वास्ते, वो टाइम पे भी इनका रिजेक्ट हो सकता है। तो वो मोमेंट तक भी इन्हें बहुत स्ट्रगल कराया। मैं जितना समझता हूँ कि हर कौम के जो बच्चे जो है ऐसा मेहनत पढ़ना, और माँ बाप भी जो है बच्चों को ऐसा सपोर्ट करना कि एक बच्चे जो है एक अच्छे पोजीशन में भी जाकर आना बोल को। जैसे कि इन्हें एक 5-7 मंथ्स पहले भी जो है इसके वास्ते क्या बोलती हैं, हैंडबॉल ऑल इंडिया इसके वास्ते भी जो सेलेक्ट हुआ था, उसमें भी खेल को आया। वो होने के बाद जो है आरडी के वास्ते बहुत कोशिश कर को आज जो है ये स्टेज में आको है, और तुम लोगों की दुआ से जो है अल्लाह का बड़ा शुक्र ये स्टेज में आको है। ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಒಂದು ಪ್ರತಿಭೆ ಇವರಿಬ್ಬರು ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಕಮ್ಮವಳ್ಳಿ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಮತ್ತು ದೇಶಕ್ಕೆ ಒಂದು ಹಿರಿಮೆ ತರುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇಂಥ ಯುವಕರಿಗೂ ಬೆಳಿಬೇಕು. ಇಂಥ ಯುವಕರಿಂದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಇಲ್ಲಿ ಮತ್ತೊಬ್ಬ ಯುವಕರಿಗೆ ಉತ್ತೇಜನ ಸಿಗುತ್ತೆ. ಏನೋ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಆಗ್ಬೋದು, ಇದಾಗ್ಬೋದು, ಊರಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಅವರ ಒಂದು ಸ್ಟಡಿ ಇರ್ಬೋದು, ಪ್ರತಿಯೊಂದಕ್ಕೂ ಉತ್ತೇಜನ ಸಿಗೋಂಥ ಇದು ಈ ಥರ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಕೀರ್ತಿ ತಂದುಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇವ್ರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ, ಅವ್ರ ಕುಟುಂಬಕ್ಕೂ ಅವ್ರ ತಂದೆ ತಾಯಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ ಅಂತ ನಾನಂತೂ ಆಶಿಸ್ತೀನಿ. ನಮ್ಮ ಊರಿನ ಮೊಮ್ಮಗ, ನಮ್ಮ ಭಾಷಾ ಅವರ ಮಗನ ಮಗ, ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಊರಿನ ಮೊಮ್ಮಗ, ನಮ್ಮ ಊರಿನ ಮಗ, ನಮ್ಮ ಕಮ್ಮಗೋಣಳ್ಳಿ ಜನತೆಗೆ ಇವತ್ತು ಒಂದು ಕಿರೀಟ, ಒಂದು ಗರಿಮೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಂಥ ಕೀರ್ತಿ ನಮ್ಮೂರಿಗೆ ಮುಷರಫ್ ಬಾಷಾಯಿಂದ ಬಂದಿದೆ. ಅವರ ಕುಟುಂಬ, ಅವರ ಜನ್ಮ, ಅವ್ರ ತಂದೆ, ಅವರ ಅಜ್ಜ ಅಜ್ಜಿ, ಅವ್ರ ತಂದೆ ತಾಯಿ ಮತ್ತು ಇಡೀ ಸಮಾಜ, ನಮ್ಮ ಕಮ್ಮಗೋಣಳ್ಳಿ ಮಸೀದಿ ಏನಿದೆ, ಮಸೀದಿ ಎಲ್ಲ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು, ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಬಾಂಧವರು, ಹಿಂದೂ ಬಾಂಧವರು, ಪಾರ್ಸಿ ಬಾಂಧವರು, ಸಿಖ್ ಬಾಂಧವರು ಎಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದ ಇವತ್ತು ಅವನಿಗಿದೆ. ಮತ್ತು ಎಲ್ಲದಕ್ಕೆ ಮಿಗಿಲಾಗಿ ಆತ ಮಾಡಿದಂಥ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಇವತ್ತು ದೇಶದ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಮತ್ತು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಮತ್ತು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಂದ ಸನ್ಮಾನಿಸಲ್ಪಟ್ಟಂಥ ಒಬ್ಬ ಗಣ್ಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಯುವಕನಲ್ಲಿ ಈ ಏಜಿಗೆ ಸಿಕ್ಕಿರೋದು ಬಹಳ ವಿಶೇಷ. ಇಂಥ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಿಗೆ ಅವನ ಕಿರೀಟ ದಕ್ಕಿದೆ ಅಂದರೆ ಅವನ ಬಾಳು ಇಡೀ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಲೆವೆಲಿಗೆ ಬೆಳೀಲಿ ಅಂತೇಳಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಭಗವಂತನಲ್ಲಿ ನಾನು ಇವತ್ತು ಕುರಾನ್ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿ, ಪೈಗಂಬರ್ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿ ಅವನಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ ಅಂತ ನಾನು ಅವನಿಗೆ ಪ್ರಾರ್ಥಿಸ್ತಿದ್ದೇನೆ ಮೊದಲನೇದಾಗಿ. ಮತ್ತು ಈ ಮಸೀದಿ ಪರವಾಗಿ ಎಲ್ಲ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಸೆಕ್ರೆಟ್ರಿ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರ ಮುಖೇನ ಇವತ್ತು ನಮ್ಮೂರಿಗೆ ಒಂದು ಕಿರೀಟ ತಗೊಂಡ್ರಿಂದ ಇಡೀ ದಾಸರಳ್ಳಿ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ, ಭಾರತ ದೇಶಕ್ಕೆ, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ, ಅದರಲ್ಲೂ ನಮ್ಮ ದಾಸರಳ್ಳಿ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರ, ಅದರಲ್ಲೂ ಕಮ್ಮಗೋಣಳ್ಳಿ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಮಗ, ನಮ್ಮೂರಿನ ಮಗ, ನಮ್ಮೂರಿನ ಹೆಮ್ಮೆಯ ಮಗ, ಒಬ್ಬ ಸಾಧನೆಗೆ ಒಬ್ಬ ಸಾಕ್ಷಿ ಅಂದರೆ ಇವತ್ತು ಮುಷರಫ್ ಬಾಷಾರವರು. ಸಾಧನೆ ಮಾಡಿದವನು ಒಬ್ಬ ಸಾಧಕನಾಗ್ತಾನೆ. ಅದು ಯಾವುದೇ ಜಾತಿ ಇರ್ಬೋದು, ಯಾವುದೇ ಧರ್ಮ ಇರ್ಬೋದು. ಗಾಳಿ, ಬೆಂಕಿ, ನೀರು, ಭೂಮಿ ಎಲ್ಲ ಒಂದೇ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದೇ ಅಂತ ಒಬ್ಬ ಹೆಮ್ಮೆಯ ಪುತ್ರ, ಭಾರತಾಂಬೆಯ ಪುತ್ರ, ಒಬ್ಬ ಭಾರತದ ಮಗ, ಕರ್ನಾಟಕದ ವೀರ ಪುತ್ರ, ಪರಮವೀರ ಚಕ್ರ ಪ್ರಶಸ್ತಿ ಸಿಕ್ಕಲಿ, ಆತನ ನೋಬೆಲ್ ಪ್ರಶಸ್ತಿ ಸಿಕ್ಕೋರ್ಗೂ ಅವನಿಗೆ ಭಗವಂತ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಲಿ ಅಂತೇಳಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆಸಿ ಇವತ್ತು ಎಲ್ಲರೂ ಒಬ್ಬ ರೋಲ್ ಮಾಡೆಲ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತಿನ ಯೂತ್ ಜನ್ರೇಷನ್ಗೆ ಒಂದು ಸಂದೇಶನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಮುಷರಫ್ ಬಾಷಾ ಅನ್ನೋರು. ನಾವು ಯಾರು ಏನು ಬೇಕಾದ್ರೆ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಸಾಧನೆಗೆ ಫಲವಿದೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಈತ ಸಾಕ್ಷಿ.
ಹಳ್ಳಿನಲ್ಲಿ ಏನೇ ಒಂದು ಸಾಕ್ಷಿ ಗುಡ್ಡೆ ಅಂತ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತಾರೆ ಯಾವುದೋ ಮೆಮೊರೇಬಲ್ಗೆ. ಹಾಗೆ ಇವತ್ತು ಯೂತ್ಸ್ಗೆ ಇವತ್ತು ಎಸ್ಪೆಷಲಿ ಯೂತ್ಸು ಇವತ್ತು ಡ್ರಗ್ ಅಡಿಕ್ಟಿವ್ ಮತ್ತೊಂದು ಇನ್ನೊಂದಕ್ಕೆ ಹೋಗೋದಲ್ಲದೆ ಏನಿಲ್ಲದೇ ಸಾಧನೆ ಮಾಡ್ಬೋದು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಇದು ದೇಶಕ್ಕೆ ತೋರಿಸ್ಕೊಟ್ಟ ಒಂದು ಯುವ ಕಣ್ಮಣಿ ನೇತಾರ ಅವನು ಒಳ್ಳೇದಾಗಲಿ ಅಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆಶಿಸ್ತೇನೆ. ರಾಮ್ ರಹೀಮ್ ಅಂತೋಣಿ ಅಂತ ಇದ್ದೀವಿ ನಾವಲ್ಲಿ. ಅಮರ್ ಅಕ್ಬರ್ ಅಂತೋಣಿ 3 ಏನು ಪಿಕ್ಚರ್ ಇದೆಯಲ್ಲ, ಅಮರ್ ಅಕ್ಬರ್ ಅಂತೋಣಿ ಈ ಊರಿನಲ್ಲಿ ಖಂಡಿತವಾಗಿ ಅದಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಅಮರನಾಗಿಯೂ ಅಕ್ಬರನಾಗಿಯೂ ಅಂತೋಣಿ ಆಗಿರುವಂಥ ಏನಾರ ಒಂದು ಊರಿದೆ ಸುತ್ತಮುತ್ತಲು. ಈ ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ನಾನು ಹೆಮ್ಮೆಯಾಗಿ ನಾನು ಹೇಳೋಕ್ಕೆ ಸಂತೋಷ ಬಿಡ್ತೀನಿ. ಇಲ್ಲಿ ಆ ಥರ ಸಂತೋಷವಾಗಿ ಎಲ್ಲ ಜಾತಿ, ಎಲ್ಲ ಧರ್ಮ, ಎಲ್ಲ ಭಾಷೆಯವರು ಅನ್ಯೋನ್ಯವಾಗಿರುವಂಥ ಒಂದು ಸಣ್ಣ ಗ್ರಾಮ ಇದು. ಇಲ್ಲಿ ಆ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಅವತ್ತು ನಮ್ಮ ತಂದೆ ಪೂರ್ವಿಕರು ಮತ್ತು ಅಜೀಜು, ನಮ್ಮ ಮೊಹಮ್ಮದ್ ಅಲಿ ಸಾಬು, ಬಾಷಾ ಸಾಬು, ಮತ್ತು ನಮ್ಮ ಖಲೀಲ್ ಅವರ ಬ್ರದರ್ಸು, ಅವರ ಅಣ್ಣ ತಮ್ಮದಿರು, ಶಫಿ ಭಯ್ಯ ಅವರೆಲ್ಲ ಹಳಬರಿದ್ದರು. ಭಾಳ ಅನೇಕರಿದ್ದರು. ಮಸ್ತಾನ್, ನಮ್ಮ ರಹಮತ್ ಅವರ ಅಪ್ಪ ಅದೇ ಮಸ್ತಾನು, ಇವರೆಲ್ಲ ಇದ್ದರು ಅನೇಕರು. ಅದರಿಂದ ಈ ಊರಿಗೆ ಒಂದು 100 ವರ್ಷದ ಇತಿಹಾಸ ಇದೆ. 100 ಇಯರ್ಸ್ನಲ್ಲೂ ಇವತ್ತರೂ 100 ಇಯರ್ಸಿಂದ ಈ ಊರಿನಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಚೂರು ಭಾಷೆ ಗಲಾಟೆ, ಕಾವೇರಿ ಗಲಾಟೆ ಬಂದಾಗಲೂ ಎಲ್ಲರೂ ಕಾಪಾಡಿದ್ದೀವಿ. ಬಾಬರಿ ಮಸೀದಿ ಗಲಾಟೆ ಟೈಮಲ್ಲೂ ಎಲ್ಲರೂ ಕಾಪಾಡಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಅನ್ಯೋನ್ಯವಾಗಿ ಇದ್ದೀವಿ. ಇವತ್ತವರೆಗೂ ಒಂದು ಚೂರು ಇದಿಲ್ಲ. ಅದೇ ಥರ ಬೆಳೀಲಿ. ಸೂರ್ಯ ಚಂದ್ರರು ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದೇ ಥರ. ಮಾನವ ಧರ್ಮ ಮಾನವ ಜಾತಿ, ಗಂಡು ಧರ್ಮ ಗಂಡು ಜಾತಿ, ಇದಿಷ್ಟಲ್ಲೇ ಇದರಲ್ಲಿ ಇದು ಮಾಡಿದ್ವಿ. ಎಲ್ಲರೂ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀವಿ. ಕೆಲವರು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಮ್ಸಲ್ಲಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಭೇದ ಭಾವ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಂಥವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಟಿವಿಯಲ್ಲಿ. ಅದು ನಿಜಕ್ಕೂ ಒಳ್ಳೆಯ ಬೆಳವಣಿಗೆ ಅಲ್ಲ, ಆರೋಗ್ಯಕರವಾದ ಬೆಳವಣಿಗೆ ಅಲ್ಲ. ದೇಶ ಸುಭಿಕ್ಷವಾಗಿರಬೇಕು ಅಂದರೆ ಮೊದಲು ಪ್ರೀತಿಯಾಗಿರಬೇಕು, ಎಲ್ಲರೂ ಅನ್ಯೋನ್ಯವಾಗಿರಬೇಕು. ಇವತ್ತು ನಾವು ನಿಜಕ್ಕೂ ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿ ನನ್ನ ಕಣ್ಣೀರು ಬಂತು. ಟರ್ಕಿ ಮತ್ತು ಸಿರಿಯಾದಲ್ಲಿ ಆಗಿರುವಂಥ ಭೂಕಂಪ ಮಾನವೀಯತೆ ಧರ್ಮವನ್ನು ಮಾಡಬೇಕು, ಅದು ಮುಖ್ಯ. ಒಂದು ದೇಶ ಸುಭಿಕ್ಷವಾಗಿ, ರಾಜ ಚೆನ್ನಾಗಿರಬೇಕು. ರಾಜನೇ ದೇಶನ ಆಳತಕ್ಕಂಥ ಮತೀಯ ಕ್ರಾಂತಿಗಳನ್ನು ಧರ್ಮ ತಂದಿಕ್ಕುವಂಥದ್ದು ಒಳ್ಳೆಯದಲ್ಲ. ಅದು ಒಳ್ಳೆಯ ಬೆಳವಣಿಗೆ ಅಲ್ಲ, ರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಬೆಳವಣಿಗೆ, ಬೇರೆಗೆ ದಿಕ್ಸೂಚಿ ಅಲ್ಲ. ಅದು ಖಂಡಿತ ಒಳ್ಳೆಯದಲ್ಲ. ಅದು ನಾನು ಖಂಡಿಸ್ತೀನಿ. ನಾವು ಹೇಳೋದಲ್ಲ, ಮಾನವೀಯತೆ ಮುಂಚೆ ಹ್ಯುಮ್ಯಾನಿಟಿ ಬೇಸ್ ಈಸ್ ದಿ ಬೆಸ್ಟ್ ಫಂಡಮೆಂಟಲ್ ಆಫ್ ದಿ ಗುಡ್ ಕಂಟ್ರಿ, ಗುಡ್ ಫೌಂಡೇಶನ್. ಅದು ಯಾರೇ ಇರಲಿ ಎಲ್ಲರೂ ಕಟ್ತಾರೆ. ಸಂಘ ಪರಿವಾರ ಈ ಥರ ದೇಶ ಒಡೆಯುವಂಥ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡುತ್ತೆ ಸರ್. ಇದು ರಾಜಕೀಯವಾಗಿ ಕೊಡುತ್ತಾ ಇಲ್ಲ ಓನ್ ಪರ್ಸನಲ್ ಆಗಿ? ಇದು ಪ್ಯೂರ್ಲಿ ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಗೇಮ್. ದಿಸ್ ಎ ಮಾಸ್ಟರ್ ಗೇಮ್, ಮೈಂಡ್ ಗೇಮ್, ದಿಸ್ ಎ ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಗೇಮ್. ಅದ್ರಲ್ಲಿ ನಾವು ಎಚ್ಚೆತ್ಕೋಬೇಕು. ಜನ ನಾವು ಹುಷಾರಾಗಿರಬೇಕು. ನಮ್ಮ ತಂದಿಕಕ್ಕೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಯಾವುದನ್ನು ಇದು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳದೆ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಈ ಭಾರತ ದೇಶ ರಾಮ್ ರಹೀಮರ ದೇಶ ಇದು. ಇದನ್ನು ನಾವು ತೊಗೊಳ್ಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಆಗಲೇ ಇದು ಅಮರ್ ಅಕ್ಬರ್ ಅಂತೋಣಿಯ ದೇಶ ಇದು ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿದೆ. ಅವರ್ ಫಂಡಮೆಂಟಲ್ ದ ಕಂಟ್ರಿ ಈಸ್ ಎ ಡೆಮಾಕ್ರಸಿ ಕಂಟ್ರಿ. ದ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಸಮಾನವಾಗಿ ಬದುಕಬೇಕು ಅಂತ ಡಾಕ್ಟರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಸಂವಿಧಾನ ಬರೆದಿಟ್ಟು ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಯಾವ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಯಾವ ಜಾತಿಗೆ ಅಂತ ಬರೆದಿಲ್ಲ. ಅದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಧರ್ಮ, ಎಲ್ಲ ಜಾತಿ, ಎಲ್ಲ ಭಾಷೆ, ಬೌದ್ಧ, ಜೈನ್, ಸಿಖ್, ಪಾರ್ಸಿ, ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್, ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ಸ್ಗೆ 6 ಧರ್ಮಗಳು ಒಟ್ಟಿಗೆ ಇರಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನದ ತತ್ವ. ಇಡೀ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಎಲ್ಲೂ ಇಲ್ಲ. ಈ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಇದು ಐಕ್ಯತೆಯಲ್ಲಿ ಬದುಕು ಬಾಳಬೇಕು ಅಂತ ಬರೆದಿದ್ದಾನೆ. ಊರಿನ ಹುಡುಗ MS ರಾಮಯ್ಯಲ್ಲಿ ಕಾಲೇಜಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ದೆಹಲಿಯ ಪರೇಡ್ನಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಅಲ್ಲಿ ಈ ಸಣ್ಣ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲೇ ಈ ದೇಶದ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳನ್ನ, ಈ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳನ್ನ, ಈ ದೇಶದ ಡಿಫೆನ್ಸ್ ಮಿನಿಸ್ಟ್ರನ್ನ ಎಲ್ಲ ನೋಡುವಂಥ ಭಾಗ್ಯ ಮುಷರಫ್ ಬಾಷಾಗೆ ದೊರಕಿದೆ. ಇದು ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಿನ ಒಂದು ಸಾಧನೆ. ಹಿಂದೆ ಒಲಿಂಪಿಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದಿಂದ PT ಉಷಾ ಅನ್ನೋರು, ಒಬ್ಬ ಹೆಣ್ಣುಮಗಳು, ಒಲಿಂಪಿಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಫಸ್ಟ್ ಗೋಲ್ಡ್ ಮೆಡಲ್ ತಂದಿದ್ದರು. ಇಡೀ ದೇಶ PT ಉಷಾನ ಚಿನ್ನದ ರಾಣಿ ಅಂತೇಳಿ, ಓಟದ ರಾಣಿ ಅಂತೇಳಿ ಕೊಂಡಾಡಿದರು. ಇವತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಆಕೆಯನ್ನು ಗುರುತಿಸಿ ಒಂದು ರಾಜ್ಯಸಭಾ ಮೆಂಬರ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಿನ್ನೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಕರೆದು ಬ್ಯಾಂಕೆಟ್ ಹಾಲಲ್ಲಿ ಮುಷರಫ್ ಬಾಷಾಗೆ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಒಬ್ಬ ದೇಶದ ಯುವಕ ಯಾವುದೇ ಜಾತಿ ಧರ್ಮದನೂ ಆಗಿರಲಿ, ಅವನೊಂದು ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರ ಸಾಧನೆ ಮಾಡಿದಾಗ ಅವನ್ನ ಗುರುತಿಸುವಂಥ ಶಕ್ತಿ ಇವತ್ತು ಭಾರತ ದೇಶಕ್ಕಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ನಮ್ಮೂರನ ಕಮ್ಮಗೊಂಡಳಿಯ ಹೆಮ್ಮೆಯ ಪುತ್ರ MS ರಾಮಯ್ಯನಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸಾಮಾನ್ಯ ಕುಟುಂಬದಿಂದ ಬಂದರೂ ಕೂಡ ಇದೊಂದು ದೊಡ್ಡ ಸಾಧನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಬಂದಿವತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಕೃತಜ್ಞತೆ ಸಲ್ಲಿಸಬೇಕು ಅಂತ ಬಂದು ನಮ್ಮೆಲ್ಲ ಮುಖಂಡರು ಅವರಿಗೆ ಕೃತಜ್ಞತೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ.
ಇನ್ನೂ ನಿನ್ನ ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ಉಜ್ವಲ ಕನಸು ಕಾಣು. ಡಾಕ್ಟರ್ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂರವರು ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಿದ್ರು, ನಾವು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕನಸುಗಳು ಕಾಣಬೇಕಂತ. ಆದರೆ ಇಂದಲ್ಲ ನಾಳೆ ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ದಿವಸ ಆ ನಮ್ಮ ಕನಸುಗಳು ಈಡೇರೋವಂಥ ಕಾಲ ಬರುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಡಾಕ್ಟರ್ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂರವರು ಹಿತನುಡಿಗಳನ್ನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಹೇಳ್ತಾಯಿದ್ರು. ಆ ರೀತಿ ಮುಷರಫ್ ಬಾಷಾ ಕೂಡ ಒಬ್ಬ ದೊಡ್ಡ ಸಾಧನೆಗೈದು ಈ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ, ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಒಬ್ಬ ಹೆಮ್ಮೆಯ ಪುತ್ರನಾಗಲಿ ಹೊರಹೊಮ್ಮಲಿ ಅಂಥೇಳಿ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಕೀರ್ತಿ ತಂದಿದ್ದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಪರವಾಗಿ ಮುಷರಫ್ ಬಾಷಾಗೆ, ಈ ಊರಿನ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರಿಗೆ, ನಮ್ಮ ಮಸೀದಿಯ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರಿಗೆ, ನಮ್ಮ ಮುಖಂಡರಿಗೆ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಮಾಜಿ ನಗರಸಭಾ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಂತ KC ಅಶೋಕ್ರವರು ಕೂಡ ಬಂದು ಅವ್ರಿಗೆ ವಿಶ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ, ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ನಾವಿರ್ತೀವಿ, ನಿನ್ನೆಲ್ಲ ಪ್ರತಿಭೆಗಳು ಇನ್ನೂ ಎತ್ತರಕ್ಕೇರಲಿ ಅಂತೇಳಿ ನಿಮ್ಮ ಮೂಲಕ ಅವ್ರಿಗೆ ಶುಭವನ್ನು ಹಾರೈಸ್ತೇನೆ. ಮತ್ತೊಬ್ಬ ಇದೇ ಗ್ರಾಮದ ನಮ್ಮ ಜಬ್ಬರ್, ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಮುಖಂಡರವರು, ಅವ್ರ ಮಗ ಫರಾನ್ ಆಸಿಫ್ ಅಂತೇಳಿ ಕ್ರಿಕೆಟ್ನಲ್ಲಿ ಅಂಡರ್-16 ನ್ಯಾಷನಲ್ಗೆ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಅಂಡರ್-16 ನ್ಯಾಷನಲ್ಗೆ ಹೋದ ಅಂದರೆ ಇನ್ನು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅವರು ಏನಾದರೂ ಒಂದು ಸಾಧನೆ ಮಾಡ್ಬೋದು. ಆ ಫರಾನ್ ಆಸಿಫ್ಗೂ ಕೂಡ ಅವರ ತಂದೆಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಅವರು ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸ್ನೇಹಜೀವಿ ನಮ್ಮ ಜಬ್ಬರು, ಎಲ್ಲರ ಜೊತೆ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದರಾಗಿ, ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರಾಗಿ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಪ್ರತಿ ಹಬ್ಬದಲ್ಲೂ ಬಿರಿಯಾನಿ ಹಾಕೋರು ಯಾರಾದರೂ ಇದ್ದರೆ ನಮ್ಮ ಜಬ್ಬರ್ ಸಾಹಬ್ ಅಂತ ನಮಗೆ ಖುಷಿ ಪಡ್ಬೋದು. ಅವ್ರ ಮಗ ಕೂಡ ಅಂಡರ್-16 ನ್ಯಾಷನಲಲ್ಲಿ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಹೇಳ್ತೀವಿ. ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಎತ್ತರಕ್ಕೆ ಬೆಳೀಲಿ, ನಮ್ಮೂರಿಗೆ ಅವನು ಕೀರ್ತಿ ತರಲಿ. ಈಗ ಅರ್ಜುನ್ ಅಭಿಮನ್ಯು ಅಂತ ಒಬ್ಬ ಕ್ರಿಕೆಟ್ ಆಟಗಾರ ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿದ್ದಾನೆ, ಮಿಥುನ್ ಅಭಿಮನ್ಯು ಅಂತ. ಮಿಥುನ್ ಅಭಿಮನ್ಯು ಅಂತೇಳಿ ನ್ಯಾಷನಲ್ಗೆ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಆಗಿದ್ದ, ಆತ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕ್ರೀಡಾಪಟು. ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಜಬ್ಬರ ಮಗನೂ ಕೂಡ ಆಗಲಿ ಅಂಥೇಳಿ ಶುಭ ಹಾರೈಸ್ತೇವೆ. ನಾವೆಲ್ಲ ಮೊದಲು ಭಾರತೀಯರು, ವಿ ಆರ್ ಆಲ್ ಇಂಡಿಯನ್ಸ್. ಜಾತಿ ಧರ್ಮ ಎಲ್ಲ ಬೇರೆ, ಸಮಾಜದಲ್ಲಿರೋದು ಎರಡು, ಒಂದು ಹೆಣ್ಣು ಒಂದು ಗಂಡು, ಎಲ್ಲ ಜಾತಿಯಲ್ಲಿರೋದು ಅದೇ. ಅವರವರ ಸಂಸ್ಕೃತಿನ, ಅವರವರ ರೀತಿ ನೀತಿಗಳನ್ನ, ಅವರವರ ತತ್ವಗಳನ್ನ ಅವ್ರು ಅನುಸರಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಮೊನ್ನೆ ಈ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಿ ಒಂದು ಕರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಯಾರನ್ನೂ ದ್ವೇಷ ಮಾಡಬಾರ್ದು, ವಿಶೇಷವಾಗಿ ಮುಸಲ್ಮಾನರನ್ನ ದ್ವೇಷ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮದು ಸರ್ವ ಜನಾಂಗ ಶಾಂತಿಯ ತೋಟ. ಹಿಂದೂ, ಮುಸ್ಲಿಂ, ಕ್ರೈಸ್ತ, ಜೈನ ಬೇಕಾದಷ್ಟು ಜಾತಿಗಳು ನಮ್ಮಲ್ಲಿವೆ. ಅವರವರ ಆಚಾರಗಳನ್ನ ಅವರವರು ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಮುಸಲ್ಮಾನರು ಮಸೀದಿಯಲ್ಲಿ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ರು ಚರ್ಚಿನಲ್ಲಿ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಾವು ದೇವಾಲಯಗಳಲ್ಲಿ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದು ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ, ಹಿಂದಿಂದ ತಲೆ ತಲಾಂತರದಿಂದ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅದಕ್ಕೆ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಯಾರು ವಾಸ ಮಾಡ್ತಾರೋ ಅವರೆಲ್ಲ ಭಾರತೀಯರು, ನಾವೆಲ್ಲ ಭಾರತ ಮಾತೆಯ ಮಕ್ಕಳು. ಈ ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರ ಒಂದು ಕೀರ್ತಿ ತರೋಣ. ಡಾಕ್ಟರ್ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂರವರು ನಮಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರು, ಅವರ ಒಂದು ಮಾರ್ಗನ ಅನುಸರಿಸಬೇಕು. ಅವರು ಈ ದೇಶಕ್ಕೆ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಆಗಿದ್ದರು, ಅಂಥವರ ಮಾರ್ಗನ ನಾವು ಅನುಸರಿಸಬೇಕು. ಜಾತಿ ಧರ್ಮ ಅದೆಲ್ಲ ಬದಿಗಿಟ್ಟು ನಾವೆಲ್ಲ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದ ರೀತಿ बदकಬೇಕು. ये मस्जिद नूरानी मस्जिद का मैं वाइस प्रेसिडेंट हूँ. हमारे गांव के बच्चा एक इतना ये लेवल पर एक इंडिया ऑल इंडिया लेवल पर एक NCC तरफ से एक रिपब्लिक परेड में रिपब्लिक डे के दिन जो हासिल कर को ही बहुत बड़ी बात है और ये सबके लिए अच्छी बहुत खुशखबरी है. और मैं बहुत मुबारकबाद देता हूँ बच्चे को हमारे. और एक बार और इंशाअल्लाह और भी ऐसे बड़े तरीक़े होंगे और बड़े बड़े तरीक़े होंगे और भी ज़िंदगी आइंदे ज़िंदगी में. मैं भी एक्स कॉर्पोरेटर था इधर दासरली में, लेकिन हमरा बहुत खुशी हुई सुन को. हमने सभी कभी गैर कौम में इतना हमारे कौम के हस्ते है, हमारा बच्चे के हस्ते इतना हमें कोऑपरेट करे समय तो कभी भी देखे नहीं. वही से इसमें सबके पूरे गाँव का एक हमारी इज्जत बचा को कौन सबको खुश होगा है. क्या मालूम नहीं, पूरा गाँव पूरा नाच रहा है. और हमारा गाँव का बच्चा ऐसा एक तारीफ काम कर को प्रेसिडेंट के सामने प्रेसिडेंट मिटले को स्काउट्स एंड गाइड को एक मार्च पास्ट में लीड कर ले को मार्च पास्ट कर रही कर तो सबको भी हमारा सब फ़ख्र की बात है. इसलिए मैं और भी पूरी आते से दिनों में और भी अच्छा काम करेंगे.
और भी हमारा गांव का नाम रोशन करी दे कर को वो अल्लाह से दुआ मांगते। मोहल्ला कमगुंडली जाड़ी वेस्ट नूरानी मस्जिद नौजवान कमेटी से हर बार ये कोशिश रही है कि जो भी नौजवान बच्चे ऐसे कुछ हम ना फ़ख्र महसूस करने के काम करती हैं, उनका इस्तकबाल करती हैं हमें और उनको सपोर्ट करती। कई को ये करती हैं तो उनको और अंदर दिल में ख्वाहिशात आना कि जो मैं छोटा इतना काम करे उससे इतनी इज्जत करी मुझे मैं और हमारे देश का नाम रोशन करना, हमारे कौम का नाम रोशन करना, कल को हमारे बच्चा में भी आना, हर गैर कौम बच्चा में भी आना कि तो ऐसी चीज़ें। आज का माहौल क्या है, गांजे को एडिक्ट होको ही, नशीली चीज़ों में एडिक्ट होको ही, बुरे बुरे रास्ते में ही। तो ये बच्चे से भी क्या होता है, ऐसे चीज़ें देख को उनके दिल में भी अर्ज़ और मनाना कि हमें भी कुछ बदलाव कर सकती, हमें भी कुछ ये कर सकती, वो बच्चे के दिल में भी आना कर को। अब हमारे कमगुंडली में मुशरफ बादशाह एक एनसीसी में हिस्सा ले को बहुत बेहतरीन अपना ये अदा करे उन्होंने, और दूसरा बच्चा फरहान आसिफ कले को, वो बच्चा भी माशाअल्लाह नेशनल लेवल में क्रिकेट में सेलेक्ट होकर है। तो हम ना हमारे मोहल्ले को बहुत एक गर्व की बात ये, एक फ़ख्र की बात ये। एनसीसी में क्या था, क्या हुआ बच्चा 26 जनवरी को एनसीसी परेड में जो वॉकिंग बेल ये चलता है उसमें हिस्सा ले को बहुत बेहतरीन अपने अंदाज से उन्होंने वहाँ वाले को सभी ये करे कि बेहतरीन सबसे टॉप बेस्ट कर को इनके बोल को एक मेडल भी ले को ही, अवार्ड भी ले को ही, और बड़े बड़े जो पीएम ही, सीएम पीएम और राज्यपाल उन्होंने पूरे मिलकर उनको मेडलान दे को ही। ये बहुत बड़ी हमने खुशी की बात हमने किया कि तो आज के माहौल में क्या है, कौम के बारे में बोलने वाले बहुत नहीं, तो काबिलियत एक ऐसी चीज़ अच्छे अच्छे अजमियों को झुकाते करने की एक छोटी एक ये मिसाल क्या कहते बीजेपी के एक्स MLA। अब बीजेपी का आज तो तुमने मालूम है कैसे कैसे लीडर क्या क्या बोल रही हैं खिलाफ कलर को, लेकिन वही से एक MLA खुद चल को आको बच्चे के साथ आधा घंटा रखो, मुबारकबादी देखो, एक उनको अभी आगे क्या भी सपोर्ट रहता है हमें इंशाल्लाह साथ में रहते हैं बोल को होता ये करको गए। वैसा बहुत से हमारे एक्स MLA उनका मुंडराज आए थे, और हमारे यहाँ के लोकल लीडर KC अशोक आए थे, और KC वेंकटेश उर्फ देवगौड़ा उन्होंने आए थे, और सुनील गलक उन्होंने आए थे, और सिमसन, और हमारे KC अशोक, हमारे जब्बार भाई। और मस्जिद के ख़ास बात इसमें मैं बोलना क्या चाहता हूँ तो मस्जिदा के कमेटियाँ जो हैं एक को एक साथ लेको, नौजवानों को लेको, मोहल्ले वाले को राय मशवरा करको करना, क्योंकि तो हमारे मोहल्ले में ऐसा है हमें जो भी काम करती अगर कुछ गलत करे तो भी जो कमेटी के बड़े रहती हैं बुला को हम ना समझाती, तो मैं फ़लाना काम गलत कर रही हूँ तो मैं ऐसा नहीं कर सकते कि लोगों जो इंसान अपनी गलती मानता है उन्हें तब्दीली की कोशिश कर सकता सो तब्दील भी होता सो, क्योंकि तो उसकी कमी क्या है, मैं क्या गलत करे अगर उसे मालूम होना तो बड़े की बात जो अगर गलत कर को रहा तो बैठ को सोचना हो हमें ये चीज़ में गलत कर को ही ये बराबर नहीं, हमें आगे इंशाल्लाह इसके बदलाव कर को सीधे तरह से चलेंगे के लोगों। तो हमारे यहाँ के मोहल्ले में क्या है, बड़ी कमेटी जो है जो सदियों से चले करे वो कमेटी वाले भी हमने इंशाल्लाह राय मशवरा कर कुछ हर काम करती, हमें भी कहते भी हमने मालूम नहीं करते उनके पास जाकर राय मशवरा करती। तो जिस जगह मोहल्ले में ऐसा कमेटी और नौजवानों से जोड़ रहता है उस मोहल्ले में बहुत सुधार कर सकती। अब हमारे जैसे दूसरे मोहल्ले हैं हमने भी अरमान किया तो वो मोहल्ले से भी बच्चे अच्छे अच्छे प्रोग्राम्स अटेंड करना, अच्छे अच्छे ऐसे चीज़ों में हिस्सा लेना, और मोहल्ले वाले उनको जो कमेटी वाले रहती है उनकी एक इज्जत करना, उनको एक और जोश भरा ये दिलाना कि उन्हें आगे चल को और बहुत कुछ कर सकती हैं को। अब तुम्हें देख लो ही फेसबुक में और व्हाट्सअप में से भी एक वीडियो चल रहा है बच्ची का नाम जहीन से निकल गया, माफ़ करना, मैसूर की बच्ची 3 साल में वो बच्ची कार चला को, रेसिंग कार चला को गिनीज रिकॉर्ड में दाखिला उससे बड़ी को सीधा होना को पूछ रही, तो इतनी फ़ख्र की बात है। लेकिन वो मोहल्ले से कौन भी वो बच्चे को क्या भी करे नहीं, तो ये ऐसे चीज़ों से क्या होता है मतलब बच्चों को हमें क्या करे तो हमने कौन भी अप्रिशिएट करने वाले नहीं हिंकल को। तो मेरा बोलतापन उलमा का भी फ़र्ज़ बनता है ये खाली मस्जिद में हर एक वारम को कि महीने को कि एक एजुकेशन के बारे में समझाना, पेरेंट्स को भी समझाना एजुकेशन हमने क्या अहमियत देता है, एजुकेशन से क्या चीज़ हमें पा सकती हैं को, क्योंकि तो पेन कलम से बहुत चीज़ें आजकल हासिल होती। तो इसके बारे में ख़ास उलमा से भी मेरी गुजारिश है इसके बारे में ख़ास तवज्जो देखो। अब हमें उलमा और ऐसे कमेटियाँ रहती हैं जो भी सोशल वर्किंग इन्होंने पूरे मिल को हमें बदलाने की कोशिश नहीं करे तो आगे चलकर हमारे कौम को बहुत नुकसान होने वाले हैं। तो अब से इंशाल्लाह ऐसा हमारे बच्चों को सभी और जज्बात ये कर को भर को उनके अंदर उनको ऐसे कामों में हिस्सा लेने का ये करेंगे तो हमारी एक छोटी सी गुजारिश है।